पहिल्या प्रॉब्लेममध्ये ऑसिलेशनचं पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय म्हणलं बघा, अ बॉडी ऑफ मास 0.2 kg परफॉर्म्स लिनियर एसएचएम. एक बॉडी आहे तर त्या बॉडीचं मास किती दिलेलं आहे मी ते गिवन मध्ये लिहितो. त्या बॉडीचं मास 0.2 kg दिलंय आणि ही जी बॉडी आहे तर ती लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करते. इट एक्सपिरियन्सेस अ रिस्टोरिंग फोर्स, म्हणजे एफ ची व्हॅल्यू मिळाली. इट एक्सपिरियन्स, तर ते स्प्रिंग केवढं रिस्टोरिंग फोर्स एक्सपिरियन्स करते त्याची व्हॅल्यू दिलेत. त्याची व्हॅल्यू 0.2 न्यूटन असं त्याने स्वतः सांगितलं. when its displacement from mean position is 4 centimeter. अरे डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन ह्याला आपण काय म्हणतो, कोणतं पॅरामीटर म्हणतो? डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन एक्स. डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन ह्याला की काय म्हणतो, एक्स. आता पुढे अजून काय म्हणलेलं आहे, फुल स्टॉप. डिटरमाइन, पहिलं फोर्स कॉन्स्टंट, दुसरं पिरियड ऑफ एसएचएम. पहिल्यांदा काय काढायला सांगितलं आपल्याला, फोर्स कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंटला आपण काय म्हणतो, के म्हणतो. दुसरी गोष्ट काय काढायला सांगितलं, पिरियड ऑफ एसएचएम. त्यासोबत तिसऱ्या वेळेला काय सांगितलं, ॲसेलरेशन ऑफ बॉडी व्हेन डिस्प्लेसमेंट फ्रॉम द मीन पोझिशन इज 1 सेंटीमीटर. म्हणजे पुढच्या वेळेला आपल्याला ॲसेलरेशन काढायला सांगितलं. थर्डमध्ये आपल्याला काय काढायला सांगितलं, ॲसेलरेशन काढायला सांगितलं. पण कधी, ज्या वेळेला डिस्प्लेसमेंट आहे तर त्या डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू ही 1 सेंटीमीटर असायला पाहिजे. ओके, आता पहिल्यापासून चालू करूत. मग बघा, पहिली गोष्ट, माझ्यापाशी रिस्टोरिंग फोर्स साठी असलेलं फॉर्म्युला कोणतं, एफ इक्वल टू क्यू के एक्स. बरोबर आहे ना. ह्या ठिकाणी निगेटिव्ह घेतलंय का मी, नाही. हां, आपण ही दिलेली गोष्ट हे इन मॅग्निट्यूड असं लिहिलेलं आहे. मग असं असेल तर मग के ची व्हॅल्यू आपल्याला काय येते, एफ अपॉन एक्स. मग असं जर परत असेल तर एफ ची व्हॅल्यू तर 0.2 आहे आणि एक्स ची व्हॅल्यू किती आहे, 4 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्वर्जन मीटरमध्ये करायचं असेल तर किती, 10⁻², 4 × 10⁻². आता लय इम्पॉर्टंट आहे, लक्ष द्या. हे 10⁻² वर गेले तर 10⁻+2 होत आहे. 10⁻² वर गेले तर 10⁻+2 झालं. हे 10⁻+2 ह्याला जर दिलो तर 2 घरं सरकणार. तुम्ही ह्याला किती दिलात, 10⁻+2 दिलात. त्या एका गोष्टीमुळे 2 घरं सरकलं तर हे पॉईंट इथं जाणार आणि परत इथं 20 झालं. 20 डिवायडेड बाय हे खालचं 4 ॲज इट इज. मग ह्या ठिकाणी के ची व्हॅल्यू मला आन्सर काय भेटतंय, 5. के ची व्हॅल्यू भेटली. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, तरी काय काढायला सांगितलं, यू हॅव टू फाइंड आउट द टाइम पिरियड. बरोबर आहे, आपल्याला पिरियड काढायला सांगितलेले आहे. नाही दिले, मग याचा अर्थ मला ओमेगा काढावं लागेल. आता कसं आहे माहिती आहे का, सिम्पल लॉजिक आहे. द टाइम पिरियड, तर त्या टाइम पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला माहीतच आहे, कॅपिटल टी इज इक्वल टू किती, 2π/ω. हे पहिल्या टॉपिकपासून आहे हे टाइम पिरियडचा फॉर्म्युला. ओके, मग हे टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2π/ω. ओमेगा तर आपल्यापाशी नाही आहे. मग त्यासाठी मला परत काय काम करावं लागेल, वी हॅव ओमेगाचा फॉर्म्युला काय, लवकर
√k/m. बरोबर आहे की नाही? कारण आपल्यापाशी माहिती आहे तुम्हाला ω² = k/m होतं ना. मग ओमेगाची व्हॅल्यू √k/m मिळेल. सगळ्याच्या सगळे फॉर्म्युले ज्या ठिकाणी प्रॉब्लेम लिहून दिले ना तर त्या ठिकाणी दिलेले आहेत. बरं, k ची व्हॅल्यू मला किती भेटली? 5 डिवायडेड बाय m ची व्हॅल्यू किती मला भेटली? 0.2. मग 5 डिवायडेड बाय 0.2 म्हणजेच 50 डिवायडेड बाय 2. हे बरोबर आहे का एकदा चेक करा. वरनं एक डिजिट पुढे ढकललोय आणि खालून एक डिजिट पुढे ढकललोय. बरोबर आहे की नाही? मग 50 डिवायडेड बाय 2 म्हणजे आन्सर किती येतं? √25. √25 म्हणजे आन्सर किती आलं? 5 आलं. ओमेगाचं युनिट काय आहे? रेडियन पर सेकंड. थोडं लक्ष द्या. 2 × 3.14. पाईची व्हॅल्यू 3.14 डिवायडेड बाय ओमेगा. ओमेगाची व्हॅल्यू 5 आली. हे 2 ने 3.14 ला मल्टिप्लाय जर केलो तर 6.28 येतात डिवायडेड बाय 5. चला ह्या 5 ने याला डिवाइड करा आणि मला आन्सर द्या लवकर. ह्या 5 ने डिवाइड करा. काय म्हणलं? वन 1.2. त्यानंतर इथं 2 शिल्लक राहिले. 256 एवढे सेकंद आपल्याला टाइम पिरियड येत आहे ह्या ठिकाणी. आता टाइम पिरियड संपल्यानंतर तिसरी आणि सगळ्यात शेवटची गोष्ट काय काढायला सांगितलं बघा. ॲक्सलरेशन काढायला सांगितलं. काय लागलंय? आता तिसरी महत्वाची गोष्ट, द ॲक्सलरेशन ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज. आपल्यापाशी ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला काय? -ω²x. इथं निगेटिव्ह साईन तुम्ही कोणत्या बाजूला आहे हे देत आहे. ओके. मायनस ओमेगाची व्हॅल्यू 5 आहे जी आपण ह्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलेलं आहे. त्यामुळं 5² इंटू एक्सची व्हॅल्यू इथं 1 सेंटीमीटर आहे. ऐका फक्त, एक्सची व्हॅल्यू 1 सेंटीमीटर आहे. हे सेंटीमीटर म्हणजे 1 बघा की सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻²ने. त्यामुळं 1 × 10⁻² मीटर. बरोबर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हे डिस्प्लेसमेंट वापरायचं आहे का नाही, तुम्हाला ॲक्सलरेशन कधी काढायला सांगितलं ती महत्त्वाची गोष्ट आहे. ॲक्सलरेशन तुम्हाला 1 सेंटीमीटर असताना काढायला सांगितलं. मग मला ह्या ठिकाणी किती भेटतं? -5चा स्क्वेअर 25. 1 × 10⁻² म्हणजेच 10⁻². बरोबर आहे. हा, आता मला एक गोष्ट विचारायचं आहे. 10⁻² ह्याला जर दिलो, (-2) असल्यामुळे डिजिट इकडे जाणार. आन्सर काय आता? मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला नेक्स्ट एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय म्हणलेले आहेत? द SI युनिट इन SI युनिट्स, द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज काहीतरी दिलेलं आहे. ओके. मी त्याला काय लिहितो? त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं काय म्हणते? गिवन डिफरन्शियल इक्वेशन काय दिलेलं आहे? d2x/dt2 =
36x हे त्यांनी दिलेलं आहे ना, त्यांच्यानुसारच आपण बघतोय. फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी अँड पिरियड. तुम्हाला ह्याची फ्रिक्वेन्सी आणि पिरियड काढायला सांगितलंय. एक क्वेश्चन विचारतो, -36x इकडच्या साईडला आले तर +36x होतं. मग तुमचं इक्वेशन काय दिसायला चालू होतं, d2x अपॉन dt2. पलीकडचे 36 अलीकडे आले, पलीकडच्या =0. आता ह्याचं कंपॅरिझन मला माझ्या डिफरन्शियल इक्वेशन बरोबर कंपेअर करावं लागेल. ओके, आपण काय, मी ह्याला डायरेक्ट काय म्हणतोय, कंपेअरिंग विथ आपलं डिफरन्शियल इक्वेशन काय असतंय, d2x अपॉन dt2 प्लस काय असतंय, ω2x = 0. मग x सोबत कोण असतं, ते ω2 असतं. मग इथं पण x सोबत कोण असेल, ते ω2चीच व्हॅल्यू असायला पाहिजे. मग त्या एका गोष्टीमुळं ω2ची किंमत आपल्याला किती मिळाली, 36. ω2ची किंमत 36 मिळत असेल तर ओमेगाची किंमत किती मिळेल, ह्या ठिकाणी 6 मिळेल. आता मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे. ह्या ठिकाणी जे आहे ना, तुम्हाला पहिली गोष्ट काय काढायला सांगितलं तुम्हाला, फाइंड इट्स फ्रिक्वेन्सी. मग ह्याच्यावरनं मी फ्रिक्वेन्सी काढून घेतो. ओके, मग त्यासाठी फ्रिक्वेन्सीचं फॉर्म्युला लागेल, पण कोणामध्ये बघा, ओमेगाचं फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी किती आहे, 2πn. मग ह्या ओमेगाची व्हॅल्यू पुटअप करूत म्हणून आपण 2πn = 6. परत पुढं गेल्यानंतर ना, इथं फ्रिक्वेन्सी n = मला काय भेटतंय, 6/2π. लॉग्स वगैरे असतील तर ते काढून ठेवा. आत्ताच जेव्हा लॉग विचारेल तेव्हा मला सांगा. ओके, मला तुम्ही सांगा लवकर. हे 6 ॲज इट इज डिवायडेड बाय 2. पायची व्हॅल्यू किती, 3.14. परत पुढे गेल्यानंतर 6/2 × 3.14 म्हणजे 6.28. लॉगच्या व्हॅल्यूज तुम्ही मला सांगणार आहेत. पहिलं, लॉग 6 किती आहे, हा 0.7782 का. आता डिनोमिनेटरचं लॉग बघायचं की नाही आपल्याला, 6.28. पॉईंटच्या अगोदर एकच जण आहे म्हणजे त्याचा कॅरेक्टरिस्टिक 0 झाला. पॉईंट काय, ते 62चं 8 मध्ये 7980. अरे ह्या दोघांचं डिव्हिजन असेल आहे, त्यामुळं ह्या दोन्ही लॉगचं मी काय करायला पाहिजे, सबट्रॅक्शन. मला आन्सर सांगा, 2 - 0 2, 8 - 8 0, 17 - 9 म्हणजे आन्सर किती येत आहे, 8. कॅरी 1 आलं. पुढे सांगा परत एकदा, 17 - 8 आन्सर किती येत आहे, काय म्हणताय, मग मला आन्सर पुढचं सांगा. 17 - 8 आन्सर किती भेटतंय, 17 - 8 9. पण ह्या ठिकाणी मायनस कॅरी आलं की नाही, म्हणजे इथं काय आलं, -12. आता ह्याचं वाला काय सांगणार तुम्ही, अँटीलॉग सांगणार. कुठं 98चं 0 आणि 2 मध्ये केवढं अँटीलॉग येतं बघा, तेवढं 9554. इथं बार 1 असेल तर बार 1 मध्ये आपलं एक 1 ऍड करायचं, 0 आन्सर येतं. 0 घरं पुढं सरकवायचं, एवढं आलं.
0.9554 आपण इथंपर्यंत आलो. कळतंय? हे आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळाली. ओके, तुम्ही जरा वेगळ्या पद्धतीनं सुद्धा सॉल्व्ह करू शकता. इथं सॉल्व्ह करून दाखवतो बघा. 6 डिवायडेड बाय हे 2 पाय आहेत. पायची व्हॅल्यू किती? 22/7. हे 2 1 जा 2 3 जा. बघा की डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गेला म्हणजे आन्सर किती येत आहे? 3ला मल्टिप्लाय होते ना 7 ने. 21 डिवायडेड बाय 22. चला ह्याला डिव्हिजन करूत म्हणा आपण. पहिल्यांदा 2 ने डिवाइड करा. आन्सर काय आहे? इथं 11 आलं. ह्याला 2 ने डिवाइड करा. 2 1 जा 2. सांगा लवकर चला पुढं. ह्या 1ला भाग जात आहे का? नाही, त्यामुळं 10. आता 11 1 जा 11 आणि 11 ने ह्याला डिवाइड करून सांगा आन्सर काय येतं? काय येतं? हां 0 पॉईंट माहीत आहे, पण पुढं काय? किती? इथं 9 आलं म्हणजे 99 झालं. शिल्लक किती राहिले? 6 राहिले. मग 6 0 60 झाले. परत 11 5 जा 55. परत किती शिल्लक राहिले? 5 शिल्लक राहिले. बरोबर आहे का? 5 ते 0 झाले. परत 11 4 जा म्हणजे ऑलमोस्ट ह्याच्या आसपासची व्हॅल्यू येते. समजा लागलं 0.954 ह्याच्या आसपासची व्हॅल्यू होती. कळतंय? ही आपल्याला फ्रिक्वेन्सी भेटली. आता फ्रिक्वेन्सी भेटल्यानंतर आपल्याला काय काढायला सांगितलं? टाईम पिरियड. बरोबर आहे? हां, पहिल्यांदा आपण फ्रिक्वेन्सी काढलो. आता मला टाईम पिरियडचं फॉर्म्युला सांगा. टाईम पिरियड T इज इक्वल टू ओमेगा 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14 अपॉन ओमेगा. 2 इंटू 3.14 म्हणजे 6.28 डिवायडेड बाय ओमेगाची किंमत आपल्यापाशी ह्या ठिकाणी 6 आहे. तर हे डिवायडेड बाय 6. मग ह्याला 6 ने डिवाइड करा आणि आन्सर काय तर लवकर सांगा मला. लवकर 6 ने डिवाइड करा, आन्सर सांगा. 0.46 एवढे सेकंद. एवढे येत आहे का बघा, एकदा चेक करा सगळेजण. थर्ड एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय म्हणलेलं आहे? थर्ड मधलं पहिल्यांदा मी क्वेश्चन वाचत वाचत गिवन लिहितो. बघा काय म्हणलेत? अ बॉडी ऑफ मास 1 kg. बॉडी ऑफ मास 1 kg म्हणजे एक बॉडी आहे, तर त्या बॉडीचं मास जे आहे तर ते मास किती आहे? 1 kg. परत पुढे गेल्यानंतर ना इज मेड टू ऑसिलेट ऑन अ स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट 16 न्यूटन पर मीटर. महत्वाची गोष्ट, फोर्स कॉन्स्टंट म्हणजे काय? के. ह्याची व्हॅल्यू किती दिलेत? 16 न्यूटन पर मीटर एवढी दिलेली आहेत. कॅल्क्युलेट. पहिली गोष्ट काय काढायला सांगितलं? तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी. फक्त फ्रिक्वेन्सी जेव्हा म्हणतात तेव्हा एन म्हणायचं, पण जेव्हा अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणतात त्यावेळेला आपण ओमेगा म्हणतो. कळतंय? दुसरी गोष्ट फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन, म्हणजे ह्या वेळेला तर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे एनच म्हणलं. आता मला तुम्हाला क्वेश्चन विचारतं मगाशी सारखंच, द अँग्युलर फ्रिक्वेन्सी, ह्याला तुम्ही अँग्युलर व्हेलॉसिटी म्हटलं तरी चालतंय. अँग्युलर फ्रिक्वेन्सीला ओमेगा म्हणतो. ओमेगाची व्हॅल्यू किती असते? अंडर रूट. आता अंडर रूट के ची व्हॅल्यू तर आपल्यापाशी 16 आहे. एम ची व्हॅल्यू 1. 16 अपॉन 1 म्हणजे 16च आलं. मग त्या 16चं रूट जेव्हा घेतो तेव्हा मला आन्सर 4 येते. आता ओमेगाचं युनिट जे आहे ते रेडियन पर सेकंड.
पहिलं काम, ओमेगाची व्हॅल्यू भेटली. आता दुसरं, आपल्यापाशी फ्रिक्वेन्सी काढायची. मग फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी ओमेगा इक्वल टू 2πn हे व्हॅल्यू तर आहेच. माझ्यापाशी n इक्वल टू काय येत आहे, हे 2π इकडच्या साईडला गेले. मग ओमेगा अपॉन 2π. परत एक पुढची महत्त्वाची गोष्ट, ओमेगाची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे, 4. हे 2 इंटू पायची व्हॅल्यू किती, 22/7. पुढं 2 1 जा 2 2 जा, परत या ठिकाणी 2 1 जा 2 11 जा. म्हणजे डिनॉमिनेटरला 11/7 आले, पण डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर न्यूमरेटरला गेलं. म्हणजे आन्सर काय येत आहे, 7/11. मला एक गोष्ट सांगा, 7ला 11ने डिवाइड करा, आन्सर काय येत आहे, 0.6. 70 झाले होते. 11 × 66, 4 राहिले. 11 त्रिक 33, 7 राहिले. आता परत 11 × 66, 11 त्रिक 33. एवढं हर्ट्ज आपली काय झाली, फ्रिक्वेन्सी आली. थर्ड एक्झाम्पल झालं. ओके, त्यानंतर ना फोर्थ एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय म्हणलं बघूत मन, हे थोडं इम्पॉर्टंट आहे, थोडं लक्षात घ्या. अ पार्टिकल परफॉर्म्स, फोर्थ एक्झाम्पल बघा, गिवनमध्ये काय, अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर एसएचएम ऑफ पिरियड 4 सेकंड. टाइम पिरियड दिलेलं आहे ह्या वेळेला. टाइम पिरियडला आपण काय म्हणतो, कॅपिटल टी. आणि स्मॉल टी म्हणजे काय, इन्स्टंटेनियस टाइम, मधलं कुठलं पण टाइम. टाइम पिरियड म्हणजे काय, एक ऑसिलेशन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम, तर ते कॅपिटल टीची वेळ दिलेत. आणि ॲम्प्लिट्यूड 4 सेंटीमीटर दिलेलं आहे. ॲम्प्लिट्यूडला आपण कॅपिटल ए म्हणतो. एवढं 4 सेंटीमीटर. सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये 4 × 10⁻² मीटर. दुसरं, ॲम्प्लिट्यूड म्हणजे काय, ऑसिलेशन करत असताना पार्टिकल डिस्प्लेसमेंट करत करत जात आहे, पण जेव्हा डिस्प्लेसमेंट हे सगळ्यात शेवटला जाते, म्हणजे लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल इज सेड टू बी ॲम्प्लिट्यूड. ओके, हे झालं. फाइंड द टाइम टेकन बाय it to travel a distance of 1 centimeter from positive extremity किंवा एक्स्ट्रीम पोझिशन. एक क्वेश्चन तुम्हाला विचारत आहे, तुम्हाला टाइम काढायला सांगितलं आहे. मग आत्ताच सांगितलं, इन्स्टंटेनियस टाइमला आपण स्मॉल टी म्हणतो. चालेल. मग ह्या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट आहे बघा, अज्युम करा की माझ्यापाशी एक पार्टिकल आहे, इथं काढतो बघा, माझ्यापाशी एक पार्टिकल आहे, ते एसएचएम करायला लागलं आहे, म्हणजे सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये. जेव्हा हे पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असतं आहे, तर तेव्हा मात्र डिस्टन्स आपल्याला 4 सेंटीमीटर दिलेले आहेत. पण त्यांनी काय म्हणले, शब्द बघा त्यांचं, द पार्टिकल इज ॲट 1 सेंटीमीटर फ्रॉम कुठनं आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजे इकडची झाली. व पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन पासून 1 सेंटीमीटर म्हणजे पार्टिकल सध्याला तुमचं इथं आहे 1 सेंटीमीटर. मग हे 1 सेंटीमीटर पासून पार्टिकल इथं जर असेल तर मेन पोझिशन पासूनचं डिस्टन्स किती झालं, लवकर 3 झालं. कसं काढलात सांगा लवकर, चला. डिस्प्लेसमेंट ही कधी पण ही मेन पोझिशन पासूनची असते. जर डिस्प्लेसमेंट एक्स्ट्रीम पोझिशन पासूनची जर दिली तर तुम्ही काय काम करणार, ॲम्प्लिट्यूडमधनं, म्हणजे लार्जेस्ट डिस्प्लेसमेंट ॲम्प्लिट्यूडमधनं हे जे दिलेलं डिस्प्लेसमेंट आहे ते मायनस करणार. म्हणजे मला आन्सर किती आलं, 3 सेंटीमीटर. ओके, कारण 4 पण सेंटीमीटरमध्ये होतं, 1 पण सेंटीमीटरमध्ये होतं, त्यामुळे येणारी व्हॅल्यू पण कशामध्ये येईल, सेंटीमीटर. आता सेंटीमीटरचं कन्व्हर्जन मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻². आता
मला एक क्वेश्चन विचारायचा आहे, त्याचं मला आन्सर द्यायचं आणि सांगायचं. पार्टिकल त्याची जर्नी जी आहे कुठून स्टार्ट केलेलं आहे? लवकर आन्सर द्या. क्वेश्चनमध्ये जे आतापर्यंत एक्सप्लेनेशन झालंय त्याकडे बघा आणि पार्टिकल कुठनं स्टार्ट केलंय. मेन पोझिशन पासून तिकडं चाललंय का तिकडून इकडं यायला गेलंय? लवकर. तिकडून इकडं यायला गेलंय, त्यामुळे तिकडूनचं डिस्टन्स दिलेलं आहे. बरोबर आहे. हा महत्वाची गोष्ट त्यासाठी मी सांगतो काय, द पार्टिकल कुठनं स्टार्ट व्हायला लागलंय, स्टार्ट फ्रॉम एक्स्ट्रीम पोझिशन. अरे एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट जर झालं तर अल्फाची किंमत किती असते, फेज डिफरन्स π/2. आता द जनरल एक्सप्रेशन कोणासाठी, फॉर डिस्प्लेसमेंट. ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग ESHM. मग आपल्यापाशी ह्याच्यासाठी असलेलं जनरल एक्सप्रेशन काय, x = a sin ωt प्लस अल्फा. ओके. पार्टिकल तुमचं कुठनं स्टार्ट करायला लागलं बाळांनो, एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करा, कारण डिस्प्लेसमेंट तुम्हाला एक्स्ट्रीम पोझिशन पासूनची दिलेली आहेत. त्यामुळे पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट जर केलं तर तुमच्यापाशी अल्फाची व्हॅल्यू किती असते, π/2. ओके. मग ह्या आतापर्यंत आलेल्या सगळ्या व्हॅल्यू पुटअप करूत म्हणा. आपण एक्सची व्हॅल्यू मला किती भेटली, 3 × 10⁻². एची व्हॅल्यू म्हणजे ॲम्प्लिट्यूड तुम्हाला 4 × 10⁻² भेटलं. ह्या ठिकाणी साईन तात्पुरतं ह्याला ωt प्लस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू मला किती भेटली आहे, π/2. आता 10⁻² इकडेच्या साईडला आले तर डिवायडेड बाय 10⁻² होतात आणि कॅन्सल होऊन जातात. त्यामध्ये ना अगोदरच कॅन्सल करून टाकलो. ह्या 4ला इकडे आणलं तर मला आन्सर काय भेटत आहे, 3/4. दुसरी महत्वाची गोष्ट, बघा की π/2 असेल तर फंक्शन चेंज होत आहे का नाही. मग फंक्शन π/2 असेल तर फंक्शन चेंज होणार. चेंज झाल्यावर हे काय राहिलं, cos ωt राहिलं. मला क्वेश्चन काय विचारायचं आहे, π/2 प्लस थिटा म्हणजे क्वाड्रंट कितवं, सेकंड. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतंय, पॉझिटिव्ह. त्यामुळे ह्या ठिकाणी मी पॉझिटिव्ह घेतलं. समजलं असेल. 3/4 म्हणजे आन्सर किती येतं तेवढं मला सांगा लवकर. हां. आता ओमेगाची किंमत जी आहे ना ती किती असती, 2π/t इंटू ह्या स्मॉल टीला स्मॉल टी ॲज इट इज. ओमेगाची व्हॅल्यू तर तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, ओमेगाचं फॉर्म्युला 2π/T असते. मला एक क्वेश्चन विचारायचं आहे, कॉसची व्हॅल्यू 0.75 कधी येते, हे कोसाईनच्या टेबलमध्ये जावा आणि हुडका लवकर आणि फास्ट. तुझा आवाजच येईना बाबा मला. आवाज एकदम खरखर यायला गेला. कोणतं आता आन्सर सांगितलं असेल, बाकीचे लोक सांगा. सांगा.
आपल्यापाशी 0.7501 आहे. चालतं एवढं म्हणजे काय होत नाही. मग ते अँगल किती सांगा की? करेक्ट 41 डिग्रीच आहे का? $24 पण आहेत. आपण ह्याच्या ठिकाणी ह्याचं अँगल लिहिलंय. मग पहिल्यांदा ही गोष्ट मी परत एकदा लिहितो. मला एक गोष्ट सांगा, ह्या कॉसला इकडच्या बाजूला जर पाठवला तर काय मिळतं? कॉस इनवर्स ऑफ किती? 0.75. फक्त इकडच्या साईडला लिहायचं होतं, मी पलीकडच्या साईडला लिहिलं. मग इकडं कॉस जेव्हा इकडे जाईल तेव्हा इकडच्या साईडला कोण शिल्लक राहिलं? 2 पाय अपॉन कॅपिटल टी इंटू स्मॉल टी. परत 2 पाय अपॉन कॅपिटल टीची किंमत काय? 4 सेकंद. हे टाइम ना टाइम ॲज इट इज टू. इथं आन्सर काय मला मिळालं तेवढं सांगता तुम्ही लवकर? 24 मिनिट. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कधी पण तुमचे अँगल्स हे रॅडियनमध्ये असायला पाहिजेत. कशामध्ये असायला पाहिजेत? रॅडियनमध्ये. नीट लक्षात ठेवा. समजलं? कशामध्ये असायला पाहिजेत हे अँगल्स? रॅडियनमध्ये. मग आता हे डिग्रीमध्ये आहेत ना, मग डिग्रीचं कन्व्हर्जन रॅडियनमध्ये कसं करू? नाहीतर एक बेटर काम, सगळ्यात बेस्ट वे, मी ह्याला इक्वेशन 1 म्हणतो बघा. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, कॉस इनवर्स ऑफ 0.75 ह्याची व्हॅल्यू किती मिळाली? आत्ता झालेलं परत एकदा सांगा. चला परत एकदा सांगा. 41 डिग्री. मिनिटचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर डिवायडेड बाय किती करू? 60. काय मिनिटचं कन्व्हर्जन डिग्रीमध्ये करायचं असेल तर डिवायडेड बाय 60. आन्सर मला द्या ह्याचा काय येतं? 6 4 जा आणि 6 10 जा. आन्सर किती आहे? 41 डिग्री. 4 डिवायडेड बाय 10 म्हणजे 0.4 डिग्री परत आलं. ह्या दोघांचं ॲडिशन सांगा, आन्सर काय येतं? 41.4 डिग्री झालं. एवढं कळालं का? लवकर एवढं कळालं का? कारण महत्त्वाची गोष्ट काय आहे, ह्या ठिकाणी हे अँगल्स आहेत ना, हे मल्टिप्लिकेशन नसतं ना इथं. ह्या ठिकाणी अँगल्सचं काय असतं? ॲडिशन असतं. हे लक्षात ठेवा. तिथं काही नाही लिहिलं ते याचा अर्थ. नॉर्मल अल्जेब्रामध्ये तिथं मल्टिप्लिकेशन असतं, ह्या अँगल्समध्ये इथं ॲडिशन असतं. त्यामुळे मी इथं 41 आणि 0.4 ह्याचं ॲडिशन केलेलं आहे. मला एक क्वेश्चन विचारायचा आहे, तुम्हाला अँगल्स डिग्रीमध्ये चालतात का? नाही, डिग्रीमध्ये चालत नाहीत. मग रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मल्टिप्लाय π/180 करतात. जे मिळालंय ना त्याला ॲज इट इज इक्वेशन 1 मध्ये पुटअप करू. मग मी काय म्हणू? इक्वेशन 1 बिकम्स. मग इक्वेशन 1 कसं तयार होईल आपल्याला? बघा की 2 पाय अपॉन, पहिली गोष्ट स्मॉल टीची किंमत काय? सॉरी कॅपिटल टीची किंमत 4. स्मॉल टीला स्मॉल टी ॲज इट इज. कॉस इनवर्स ऑफ 0.75 इथून काय व्हॅल्यू मिळाली? 41.4 इंटू π/180. इकडचे पाय कॅन्सल. पुढं 2 1 जा 2 2 जा. परत 2 1 जा 2 9 जा 92 18. 0ला 0 ॲज इट इज. स्मॉल टीची किंमत मला किती भेटली? 41.4 डिवायडेड बाय 90. इथंपर्यंत आलो. स्मॉल टीची किंमत एक घर इकडं सरकून म्हणजे 4.14 होत आहे. सिंपल लॉजिक आहे. न्यूमरेटरचा एक डिजिट इकडे सरकवला तर डिनॉमिनेटरचं पण इकडे सरकवा. डिनॉमिनेटरचं एक डिजिट सरकवला तर ते 9च राहतं. चला ह्या 9ने डिवाइड करा, मग आन्सर काय ते सांगा लवकर. चला 0.46.
एवढं येतं का सगळ्यांचं बघा. चला लिहून काढा थोडं. बघा कितवं एक्झाम्पल आपलं हे सांगा बघू. फिफ्थ एक्झाम्पलमध्ये वाचत वाचत परत मी गिवन काय आहे ते लिहितो. काय म्हणलंय, अ पार्टिकल परफॉर्म्स लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, लिनियर SHM विथ अ पिरियड ऑफ 6 सेकंद. ह्या ठिकाणी परत आपल्याला टाइम पिरियड हे 6 सेकंद दिलेले आहेत. परत पुढे गेल्यानंतर ना, इट इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. महत्वाची गोष्ट, पार्टिकल कुठं आहे लवकर. पार्टिकल इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. अरे पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनला आहे, इन द सेन्स अल्फाची व्हॅल्यू किती मिळाली, π/2. एवढं लक्षात ठेवा. तर t=0 ह्याचं मिनिंग काय, पार्टिकल तिथनं स्टार्ट करणार. टाईमची व्हॅल्यू तिने 0 दिलं नाही. t=0चं मिनिंग काय, पार्टिकल तिथून स्टार्ट करणार आहे. कुठनं स्टार्ट करणार आहे, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशनपासून. हे सांगण्यासाठी t=0 दिलेलं आहे. The particle is found to be at a distance of 3 centimeter from this position at a time t=7 सेकंद. ओके, महत्वाची गोष्ट, तुमचं पार्टिकल कुठं आहे लवकर, 3 सेंटीमीटरला आहे, बरोबर आहे का. पण कुठनं 3 सेंटीमीटर, मीन पोझिशन पासून 3 सेंटीमीटरला आहे का एक्स्ट्रीम पोझिशन पासून 3 सेंटीमीटरला आहे लवकर. हा, एक्स्ट्रीम पोझिशन पासून 3 सेंटीमीटरवर जर असेल तर आपण डिस्प्लेसमेंट मीन पोझिशन पासूनची कशी लिहितो, ॲम्प्लिट्यूड मायनस ते दिलेल्या गोष्ट. गेल्या वेळेला ॲम्प्लिट्यूड 4 दिलं होतं त्यामुळे तिथं 4-1 लिहिलं. ह्या वेळेला ॲम्प्लिट्यूड नाही दिले त्यामुळं मी A-3 लिहितो. कळालं. पुढं मग ही गोष्ट होत असताना टाइम आपल्याला 7 सेकंद दिलेलं आहे. हे दिलेलं गोष्ट हे टाइम पिरियड आहे. इथे ह्याची व्हॅल्यू 7 सेकंद झाली. काय म्हणलेत, बिफोर रिचिंग द मीन पोझिशन, एवढं म्हणलं. फाइंड द ॲम्प्लिट्यूड ऑफ द SHM. दिलेल्या SHMचा ॲम्प्लिट्यूड काढायला सांगितलं. आता मी एक गोष्ट लिहित जातो. म्हणजे ॲम्प्लिट्यूड काढायला सांगितलं म्हणजे एची व्हॅल्यू काढायला सांगितलं आपल्याला. पहिलं काम, द जनरल एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट of particle performing SHM. आता महत्वाची गोष्ट, मी डिस्प्लेसमेंटचं का इक्वेशन घेतलं, कारण त्याची व्हॅल्यू मला माहिती आहे. त्यामुळं डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला काय, A=sin of ωt प्लस अल्फा. इथंपर्यंत. आता एक्सची व्हॅल्यू काय, ती व्हॅल्यू मी इथं पुटअप करतो. काय, A-3 = A × sin ऑफ. दुसरी महत्वाची गोष्ट, ह्या ठिकाणी एक स्टेप काय काम करू, ωt ॲज इट इज. अल्फाची व्हॅल्यू आपल्यापाशी π/2. अल्फा त्यांनी डायरेक्टली नाही दिले, त्यांनी म्हणले होते एक्स्ट्रीम पोझिशन पासून स्टार्ट करताय. त्याच्यावरून मला समजलं की अल्फाची व्हॅल्यू π/2 एवढी असेल. एवढं काम झालं. ह्या कॅपिटल एला इकडच्या बाजूला आणूत, म्हणजे काय होईल, A-3 / A. आणि ह्या ठिकाणी मल्टिप्लाइड आहे ना, त्याच्यामुळं. दुसरी महत्वाची गोष्ट, आता ए तर पलीकडे केलं, फक्त साईन शिल्लक राहिलं. साइन ऑफ ओमेगाची किंमत किती,
2π/T स्मॉल टी. इथंपर्यंत आलो. नाहीतर एक काम इथंच केलं तर बेटर होईल. ओमेगाची किंमत इथंच पुटअप करू. 2π/T इंटू स्मॉल टी. अल्फाची व्हॅल्यू π/2. पुढं 2π/Tची व्हॅल्यू 6. स्मॉल टीची व्हॅल्यू 7 प्लस किती π/2. परत पुढे गेल्यावर 2 1 जा 2 3 जा. आन्सर काय येत आहे साइन ऑफ 7π/3. आन्सर किती आलं 7π/3 प्लस किती येत आहे π/2. मला एक क्वेश्चन विचारायचा आता, त्याचं मला आन्सर द्या. हे इथं डिनोमिनेटरला 3 आहे आणि इथं डिनोमिनेटरला 2 आहे. ह्या दोघांचं एलसीएम किती येतं 6 येतं. मग ह्याला 6 करण्यासाठी कितीने मल्टिप्लाय केला 2ने. मग वर पण 2ने मल्टिप्लाय करा. किती आले हां. ह्याला 6 आणण्यासाठी तुम्ही कितीने मल्टिप्लाय केला ह्याला 3ने. मग वर पण 3ने मल्टिप्लाय करा. इथंपर्यंत आलो. आता परत पुढं गेल्यानंतर ना साइन ऑफ किती मिळाले 14 आणि 3 17π/6. एवढं कळालं का. आता ह्याला स्प्लिटअप करा. ह्याला स्प्लिटअप कसं करताय इन टर्म्स ऑफ 2π स्प्लिटअप करा. मला एक गोष्ट तुम्ही सांगा, ह्याची व्हॅल्यू किती येते 6 2 12 12 आणि 1 13. इथं 13 आहे का नाही गेलं. ह्याला काम असं केलं तर 3π प्लस केलं तर आन्सर काय तर सांगा लवकर. 6 गुणिले 3 18 18 आणि 19 म्हणजे संख्या वाढली. मी तर मायनस करतो. आता चेक करा साइन 3 18 18 - 1 17 आहे का नाही लवकर. हा आता मला परत एकदा रिपीट करायचं. ह्याला मी फक्त स्टेप्स एक्स्ट्रा देतो. तुम्हाला शॉर्टकट मारता आलं तर तुम्ही शॉर्टकट मारा. मी थोडं मुद्दामून स्टेप्स एक्स्ट्रा देतो. ह्याला काय स्टेप्स एक्स्ट्रा देतोय त्याकडे थोडं जर लक्षात घ्या. हे जे 3π आहेत ना ह्या 3πला मी 2π + π लिहितो. पुढच्या गोष्टीला ॲज इट इज. कळालं का. 3πला काय लिहिलो 2π + π. अरे 2π म्हणजे 0च की नाही. मग सिंपल पुढचं शिल्लक कोण राहिलं π - π/6. कळालं. महत्वाची गोष्ट पाय असेल तर फंक्शन चेंज होत आहे का नाही. मग साईनला साईन ॲज इट इज राहिलं. पाय मायनस थिटा म्हणजे काय कितवं क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतंय पॉझिटिव्ह. साइन π/6 म्हणजे साइन 30 डिग्री झाले. साइन 30 डिग्री किती येत आहे हा. इकडची व्हॅल्यू कोण आहे a - 3/a. त्याला मी ॲज इट इज लिहितो a - 3/a. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ह्या 2ने ह्याला मल्टिप्लाय करा. 2a - 2 × 3 6. ह्या a ने ह्या 1ला मल्टिप्लाय करावं लागेल. कळालं. पुढे गेल्यानंतर ना हे प्लस a इकडच्या बाजूला आले तर -a होते. मग 2a - a किती झाले a. -6 पलीकडे गेले +6. एवढं कळालं. आता दुसरी महत्वाची गोष्ट बघा. ॲम्प्लिट्यूड तुम्हाला कशामध्ये दिलेलं आहे तरी पुढे दिलेलं क्वेश्चन्समध्ये बघा एकदा चेक करा आणि मला त्याचा आन्सर सांगा लवकर. बघा डिस्टन्स ऑफ पार्टिकल टू बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर. ह्या ठिकाणी असलेलं 3 कशामध्ये दिलेलं आहे हे सेंटीमीटरमध्ये. याचाच डिस्प्लेसमेंट तुम्हाला सेंटीमीटरमध्ये मिळालं तर ॲम्प्लिट्यूड पण कशामध्ये असेल एवढं कळालं का लवकर.
आता पुढचं एक्झाम्पल बघा, 6th एक्झाम्पल. आता ह्याला जर व्यवस्थित ऐकत जावा, काय म्हणलं, द स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम आर 8 सेंटीमीटर पर सेकंड अँड 6 सेंटीमीटर पर सेकंड. दोन स्पीड दिलेले आहेत. पहिली स्पीड किती दिलेली आहेत, 8 सेंटीमीटर पर सेकंड. दुसरी स्पीड किती दिलेली आहेत, 6 सेंटीमीटर पर सेकंड. इथंपर्यंत आलो. रेस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट ऑफ, दोन डिस्प्लेसमेंट दिलेत, 6 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. पहिलं डिस्प्लेसमेंटला आपण एक्स म्हणतो की नाही, पहिलं डिस्प्लेसमेंट असेल तर x1, 6 सेंटीमीटर दिलेले आहेत. दुसरं डिस्प्लेसमेंट किती दिलेले आहेत, 8 सेंटीमीटर दिलेले आहेत. ओके, बार. फाइंड इट्स पिरियड अँड एम्प्लिट्यूड. पहिल्यांदा तुम्हाला काय काढायला सांगितलेत, टाइम पिरियड, आणि दुसरं गोष्ट काय काढायला सांगितलेत, एम्प्लिट्यूड. पहिलं काम पिरियड काढायला सांगितलं, दुसरी गोष्ट एम्प्लिट्यूड काढायला सांगितलं. मी ह्या ठिकाणी काय काम करतो माहिती आहे का, पहिल्यांदा एम्प्लिट्यूड काढतो, मग पिरियडच्या पाठीमागं लागतो. ओके, बघा पहिलं काम, द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर एसएचएम काय आहे, सांगताय, हां, √a² - x². ह्या ठिकाणी आपण वर्ड स्पीड वापरलाय. जेव्हा आपण वर्ड स्पीड वापरतो तेव्हा त्याला डायरेक्शनची गरज नाही. इथं भले आपण व्हेलॉसिटी म्हणलोय, पण रिअलमध्ये स्केलर क्वांटिटीमध्ये लिहिल्यामुळे ते व्हेलॉसिटी स्पीडच झालं, त्यामुळे डायरेक्शनची गरज नाही. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारतो, त्याच्यानुसार मला आन्सर द्यायला चालू करा. माझ्यापाशी पार्टिकल किती आहेत, 2, बरोबर आहे, आणि त्याला रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट सुद्धा 2 आहेत, बरोबर आहे ना. सॉरी, पार्टिकल एकच आहे, व्हेलॉसिटी 2 आहे. आता मला तुम्ही सांगा, असं जर असेल, मी काय करतो लक्षात घ्या, v1/v2 करतो. मला दिलेलं फॉर्म्युला v1 साठी तयार करा. पहिल्यांदा ओमेगा √a² - x1², बरोबर आहे का लिहिलेलं, लवकर सांगा, बरोबर आहे का. v2 साठी मला फॉर्म्युला तयार करा लवकर, तुम्ही सांगा. ओमेगा √x². आता इथं झालंय कसं, पार्टिकल सेम असल्यामुळं त्याचं अँग्युलर व्हेलॉसिटी सेम असेल, त्याचं ॲम्प्लिट्यूड सेम असेल, बरोबर आहे, फक्त चेंज डिस्प्लेसमेंटमध्ये आहे. ह्या ठिकाणी ओमेगा कॅन्सल, ओमेगा कॅन्सल. v1 आणि v2च्या व्हॅल्यूज इथनं पुटअप करूत, मग मला आन्सर काय भेटायला चालू होईल. पहिल्यांदा v1ची व्हॅल्यू 8, v2ची व्हॅल्यू 6. इकडच्या साईडला काय, √a म्हणजे ॲम्प्लिट्यूड, a² - पहिली गोष्ट x1चं स्क्वेअर आहे, x1ची व्हॅल्यू 6 आहे, 6² √a² - x2चं स्क्वेअर आहे, x2ची व्हॅल्यू 8 आहे, 8चं स्क्वेअर. मला इथं काय मिळतं तेवढं सांगा. 2×4 = 8, 2×3 = 6, म्हणजे आन्सर 4/3 भेटलं. एवढं संपल्यानंतर मी दोन्ही साईडला स्क्वेअर करतो. ओके, कारण ह्या ठिकाणचं रूट काढायचं आहे मला. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. चला, 4चा स्क्वेअर किती येतं सांगा, 16. 3चा स्क्वेअर 9.
इकडच्या लोकांचं स्क्वेअर जर केलं तर ते स्क्वेअर आणि रूट निघून जातात, मग शिल्लक कोण राहत आहे? ए स्क्वेअर मायनस 36. खालच्या साईडला शिल्लक काय राहत आहे? ए स्क्वेअर मायनस 8चा स्क्वेअर किती येत आहे? एवढं शिल्लक राहिलं आपल्यापाशी, बरोबर आहे. परत एकदा मी रिपीट करतो. पलीकडच्या लोकांचं जेव्हा तुम्ही स्क्वेअर करता तेव्हा ते केलेलं स्क्वेअर आणि तिथलं रूट निघून जातं. आपण इथंपर्यंत आलो. मनातल्या मनात आन्सर द्यायला चालू करा. 7th एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय म्हटलेलं माहिती आहे का? बघा, 7th मधलं मी गिवन लिहित जातो. 7 मध्ये त्यांनी काय म्हटलं? अ पार्टिकल परफॉर्मिंग SHM हॅज व्हेलॉसिटीज. अरे आता ह्या वेळेला परत एकदा तुम्हाला 2 व्हेलॉसिटीज दिलेल्या आहेत. पहिलं जे आहे ते 8 सेंटीमीटर पर सेकंद. दुसरी जी व्हेलॉसिटी आहे तर ती किती दिल्यात? 6 सेंटीमीटर पर सेकंद. ॲट अ डिस्प्लेसमेंट ऑफ 3 सेंटीमीटर अँड 4 सेंटीमीटर रिस्पेक्टिव्हली. 2 डिस्प्लेसमेंट दिलेले आहेत आपल्याला. डिस्प्लेसमेंटला आपण एक्स मानतो. पहिलं डिस्प्लेसमेंट किती दिले तर 4 सेंटीमीटर दिलेलं आहेत. दुसरं डिस्प्लेसमेंट जे आहे ते किती दिलेलं आहेत? सॉरी, पहिलं 3 दिलेलं आहेत आणि दुसरं किती दिलं आहेत? 4 सेंटीमीटर दिलेलं आहेत. आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितलं? कॅल्क्युलेट द ॲम्प्लिट्यूड अँड पिरियड ऑफ SHM. ॲम्प्लिट्यूड काढायला सांगितलेत आणि टाइम पिरियड दोन्ही गोष्टी काढायला सांगितल्यात. आय थिंक सेम एक्झाम्पल आपलं 6th पण होतं. पहिलं काम आपल्याला ॲम्प्लिट्यूड काढायचं आहे, दुसरं काम हे आपल्याला टाइम पिरियड काढायचं आहे. ओके, आता मी काय म्हणतो त्याकडे जरा नीट लक्षात घ्या. द velocity of particle performing linear SHM is given by performing linear SHM is काय वेलोसिटीचा फॉर्म्युला? V इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथंपर्यंत आलो. मग असं जर असेल तर मला V1 आणि V2च्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. मग असं असेल तर V1 अपॉन V2ची व्हॅल्यू काय मिळेल? ओमेगा अंडर रूट ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. ह्या ठिकाणी पार्टिकल सेम, अपार्टिकल परफॉर्मिंग म्हणजे पार्टिकल एकच आहे, तेच SHM करायला लागलंय. त्यामुळं त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आणि त्याचं ॲम्प्लिट्यूड पार्टिकल सेम असेल तर काय लागलंय? अँग्युलर व्हेलॉसिटी आणि ते झालं. आणि पार्टिकल एकच असल्यामुळे शेवटला ते एक्स्ट्रीम पोझिशनला तेवढंच लांब जाणार आहे. त्यामुळं ओमेगा आणि एला नंबर नाही मिळाले. सिमिलर वे खालच्या साईडला ए स्क्वेअर मायनस x2 स्क्वेअर. ओके, आता ह्या दोघांचं डिव्हिजन केलो तर ओमेगा ओमेगा कॅन्सल झाले. जे शिल्लक राहिले त्यांच्या व्हॅल्यूज पुटअप करून V1ची व्हॅल्यू 8, V2ची व्हॅल्यू 6, रूटमध्ये बघा एची व्हॅल्यू काढायची आहे, x1ची व्हॅल्यू 3 पण त्याचा स्क्वेअर आहे, डिवायडेड बाय परत पुढे गेल्यानंतर ना इथं ए स्क्वेअर मायनस x2ची व्हॅल्यू 4 त्याचा स्क्वेअर. ह्या ठिकाणी 2 4 जा 2 3 जा. मी आता तात्पुरतं काय करतो, दोन्ही साईडला स्क्वेअर करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. मग दोन्ही साईडला मी स्क्वेअर जर केलो तर मला आन्सर काय भेटतंय? 4/3चा स्क्वेअर 16/9.
आता इकडे साईडला जर स्क्वेअर केलो तर स्क्वेअर गेले आणि रूट गेले. आत पडल्या साईडला आपल्यापाशी शिल्लक काय राहतात? ए स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. फक्त लिहिताना इथं 9 लिहितो. खालच्या साईडला सुद्धा स्क्वेअर गेले रूट गेले, शिल्लक राहत आहे का? ए स्क्वेअर मायनस 16. आता इथं परत आल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करू मला आपण, म्हणजे काय ते 16 ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस 16 ह्या 9नी ह्याला मल्टिप्लाय केलो, 9 ब्रॅकेटमध्ये ए स्क्वेअर मायनस 9. परत पुढे गेल्यानंतर ना काय येतं 16नी ए स्क्वेअरला मल्टिप्लाय केलो, 16 ए स्क्वेअर. आता इथं 16 इंटू 16 किती येते ते तेवढं सांगा बघू. 200. हे 9 ए स्क्वेअर, 9 इंटू 9 81. आता मला एक क्वेश्चन विचारायचं आहे, 9 ए स्क्वेअर इकडच्या बाजूला आले तर मायनस 9 ए स्क्वेअर झाले, मग 16 ए स्क्वेअर तिकडनं आलेले मायनस 9 ए स्क्वेअर किती झाले? हे मायनस 256 पलीकडच्या साईडला गेले, प्लस 256 झाले. हे मायनस 81ला मरू देते तसंच. 7 ए स्क्वेअर 256 मधनं 81 गेले, किती शिल्लक? 175. एवढं शिल्लक राहत आहे का बघा, बरोबर आहे ना? मग असं असेल तर 7नी ह्याला डिवाइड करा, असं काय ते बघा किती आलं? 25. आता ए स्क्वेअरची किंमत 25 जर असेल तर मग एची किंमत एची किंमत प्लस और मायनस 5. दोघं लोक हे सीजीएस मध्ये होते, सेंटीमीटर ग्रॅम सेकंद सीजीएस सिस्टीम मध्ये होते, त्यामुळे ॲम्प्लिट्यूड पण आपल्याला सीजीएस सिस्टीम मध्येच मिळेल. हे एवढं असेल ॲम्प्लिट्यूड. आता तुम्हाला टाइम पिरियड काढायचा आहे. ॲम्प्लिट्यूडची व्हॅल्यू फॉर फर्स्ट कंडिशन, पहिल्या कंडिशनसाठी V1 इज इक्वल टू ओमेगा अंडर रूट काय होतं ए स्क्वेअर मायनस x1 स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये पहिली जी कंडिशन आहे त्यामध्ये फक्त त्यांच्या व्हॅल्यूज मी पुटअप करायला बघतो. V1 ची व्हॅल्यू 8, ओमेगाला ओमेगा ॲज आहे तर ओमेगाची व्हॅल्यू आपण ही पुटअप करू 2π/t अंडर रूट. एची व्हॅल्यू आता मिळाली आपल्याला +5 मायनस म्हणजे प्लस और मायनस 5 मायनस x1 ची व्हॅल्यू सुद्धा आपल्यापाशी आहे 3 त्याचा स्क्वेअर. इथं बघा 2 1 जा 2 4 जा, पुढे गेल्यावर हे टी इकडे गेले, हे 4 इकडे आले, म्हणजे टी इज इक्वल टू π/4. इकडं 5चं स्क्वेअर 25, 3चं स्क्वेअर 9, 25 मधनं 9 गेले, किती शिल्लक राहिले? 16. 16चं रूट किती शिल्लक राहते? 4. म्हणजे पाय आपल्याला टीची व्हॅल्यू किती मिळाली? पाय. पाय म्हणजे किती इथं सांगाल तर 4 1 4 4 1 4 3.14. हे टाइम पिरियड आहे, मग ह्याचं युनिट काय असेल? सेकंद. ओके, हे 7वं एक्झाम्पल झालं. आता आपण काय करू 8व्या एक्झाम्पलला बघूत. मग आपण 8व्या एक्झाम्पलमध्ये त्यांनी काय म्हटलेत बघा, द मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM इज. नीट लक्षात घ्या, आपल्यापाशी जी दिलेली गोष्ट आहे ना, हे नॉर्मल वेलॉसिटी नाही आहे, हे कोण आहे? मॅक्झिमम वेलॉसिटी आहे. मॅक्झिमम वेलॉसिटी किती दिली आहे? 6.28 सेंटीमीटर पर सेकंड. इफ द लेंथ ऑफ इट्स पाथ, लय इम्पॉर्टंट आहे वर्ड, त्याने लेंथ ऑफ इट्स पाथ म्हणलेलं आहे 8 सेंटीमीटर. पाथ लेंथ
पाथ लेंथ आपल्याला किती दिलं 8 सेंटीमीटर. कॅल्क्युलेट इट्स पिरियड. ही टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायला सांगितलं. एक महत्त्वाचं क्वेश्चन, पाथ म्हणजे काय? अज्युम करा आपलं पार्टिकल ऑसिलेट करायला लागलंय, तर पार्टिकल इकडे गेल्यावर एका एक्स्ट्रीम पोझिशनला येतं, इकडे गेल्यानंतर एका एक्स्ट्रीम पोझिशनला येतं, मग एक्स्ट्रीम पोझिशनला इकडे आल्यावर ए, इकडच्या साईडला आल्यावर ए. मग मला काय म्हणायचं आहे, इकडचं एक्स्ट्रीम पोझिशन आणि इकडचं एक्स्ट्रीम पोझिशन दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ना, तर त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, पाथ. कळतंय? मग हे पाथ किती आलं सांगा लवकर चला. 2a ची व्हॅल्यू आली. पाथ म्हणजे काय कळालं का? व्हॉट इज मीन बाय पाथ? द डिस्टन्स बिटवीन टू एक्स्ट्रीम पोझिशन्स इज कॉल्ड ॲज पाथ. मग दोन एक्स्ट्रीम पोझिशन मधलं डिस्टन्स, इथून इथं ॲम्प्लिट्यूड, इथून इथं ॲम्प्लिट्यूड, a प्लस a 2a. तर पाथ आपल्याला किती भेटली? 2a भेटते. अरे 2a ची व्हॅल्यू 8 असेल तर मग a ची व्हॅल्यू किती असेल? 4 सेंटीमीटर. सिंपल लॉजिक आहे. ओके, बर. एवढं संपलं. आता माझ्यापाशी व्हेलॉसिटीसाठी फॉर्म्युला पाहिजे ना, मॅक्झिमम व्हेलॉसिटी. द मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑलरेडी झालेली आहे, इज काय? मग मी डायरेक्टच फॉर्म्युला घेणार आहे बघा. तुम्हाला हे मॅक्झिमम व्हेलॉसिटी दिले की नाही काढून, तुम्हाला कुठं असते? मीन पोझिशनला, हो का नाही? काय फॉर्म्युला सांग? ए ओमेगा आहे का रे? अरे सर्क्युलर मोशनमध्ये हा तेच की, ओमेगा इंटू ए म्हणजेच ए ओमेगा. सर्क्युलर मोशनमध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा होतं ना, मग आरच्या जागी फक्त ए आलंय, एवढंच फरक आहे. काय लागलं? दोन्ही फॉर्म्युले सेमच आहेत. मग मिळालेल्या व्हॅल्यूज बघूत म्हणा आपण. व्ही मॅक्सची किंमत 6.28 इक्वल टू ए ची व्हॅल्यू इथं दिलेलं 4. ओके, हां. आता एक दुसरी गोष्ट, हे पण सेंटीमीटरमध्ये, हे पण, मग त्यामुळे चालत आहे. ओमेगाची व्हॅल्यू किती? 2π/t. आता मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे बघा. हे 6.28 ॲज इट इज असू द्या. इथं मला तुम्ही सांगा की 2 इंटू पायची व्हॅल्यू 3.14/t. 2 इंटू 3.14 मला किती भेटते? हा, हे 4ला 4 ॲज इट इज. ह्या ठिकाणी 2 इंटू 3.14 म्हणजे 6.28 डिवायडेड बाय t. मग इकडचं 6.28, इकडचं 6.28 गेले का नाही? आपण हे गोष्ट कॅन्सल कधी करू शकतो? व्हॅन बोथ आर इन मल्टिप्लिकेशन ऑर डिव्हिजन. तेव्हाच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर आपल्याला हे कॅन्सल करता येत नाही. आता ह्या टीला पलीकडे पाठवतो, मग टी इज इक्वल टू मला काय भेटतंय? 4 सेकंद. हे एवढं झालं. 8वं एक्झाम्पल संपलं. आता 9thला चेक करू एकदा. 9th एक्झाम्पलमध्ये काय म्हणलं बघू चला. बघा, द मॅक्झिमम स्पीड ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM इज 0.08 मीटर पर सेकंद. परत एकदा तुम्हाला मॅक्झिमम स्पीड म्हणजे व्ही मॅक्सची व्हॅल्यू दिलेत. किती दिलेत? 0.08 मीटर पर सेकंद. फुल स्टॉप. इफ इट्स मॅक्झिमम ॲसेलरेशन इज 0.32 मीटर पर सेकंड. अरे ॲसेलरेशन सुद्धा मॅक्झिममच दिलेले. ॲसेलरेशन मॅक्झिमम 0.32
मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेत? पहिली गोष्ट टाइम पिरियड कॅल्क्युलेट करायला सांगितलेत आणि दुसरी गोष्ट ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायला सांगितलेले आहेत. आता एक पहिलं व्ही मॅक्सचा फॉर्म्युला पहिल्यांदा बघू. ओके, द मॅक्झिमम व्हेलॉसिटी इज, आत्ताच आपण बघितलो की नाही, मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? टू ओमेगा. ह्याला इक्वेशन 1 म्हणून. आता मला क्वेश्चन तुम्हाला विचारायचा, मॅक्झिमम ॲसेलरेशनची व्हॅल्यू काय येते? ऑसिलेशनमध्ये बघितलेलं आपण. ओमेगा स्क्वेअर इंटू ए म्हणजेच ए ओमेगा स्क्वेअर. बरोबर आहे. कारण दुसरी महत्वाची गोष्ट, सर्क्युलर मोशनमध्ये व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, आरच्या जागी ए आलं. अरे त्याच्यामध्ये सर्क्युलर मोशनमध्ये ॲसेलरेशन, सेंट्रिपिटल ॲसेलरेशनचं फॉर्म्युला आर ओमेगा स्क्वेअर होतं ना, फक्त आरच्या जागी ए येईल. कळतंय? पण नाही ए. आता बघा, हे मॅक्झिमम ॲसेलरेशनची जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू ऑलरेडी आपण काढून प्रूव्ह केलेलं आहे ह्याच टॉपिकमध्ये, सर्क्युलर मोशनमध्ये नाही. मॅक्झिमम ॲसेलरेशनचा फॉर्म्युला ए ओमेगा स्क्वेअर. ह्याला इक्वेशन काय करतो? 2. आता मी काय करतो बघा की, इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करतो. मग मला आन्सर काय भेटते? इक्वेशन 2च्या इकडची बाजू म्हणजे ए मॅक्स डिवायडेड बाय इक्वेशन 1च्या इकडची बाजू म्हणजे व्ही मॅक्स, पुढं इक्वल टू. आता इक्वेशन 2च्या पलीकडची बाजू ए ओमेगा स्क्वेअर, इक्वेशन 1च्या पलीकडची बाजू ए ओमेगा. मला ए मॅक्सची व्हॅल्यू किती मिळते तेवढी सांगा. 0.32 डिवायडेड बाय व्ही मॅक्सची व्हॅल्यू किती आहे बघा, इथं दिलेली आहे 0.08 इक्वल टू, इथं बघा ए गेले की नाही, ओमेगा स्क्वेअर 2 आहे म्हणजे ओमेगा 2 आहेत, इथं ओमेगा 1 आहे. म्हणजे किती शिल्लक राहिलं? फक्त ओमेगा शिल्लक राहिलं की नाही इथं. हे कळालं का सांगा? इथं एक ए गेला, कॅन्सल झालं. एक ओमेगा गेला ह्याच्यासोबत, एवढं. मी काय करतो, जर नीट लक्षात घ्या, वरनं 2 डिजिट सरकवतो म्हणजे 32 आले. याचा अर्थ खालनं सुद्धा 2 डिजिट सरकावे लागतील. खालनं 2 डिजिट सरकवल्यानंतर मला किती आलं सांगा लवकर? 8 येतात. परत पुढची महत्वाची गोष्ट, ओमेगाची व्हॅल्यू ही आपल्यापाशी किती असते? 2π/t. आता परत क्वेश्चन, 8 × 8, 8 × 32. त्या टीला इकडं आणतो, 4ला पलीकडे नेतो म्हणजे टी इज इक्वल टू काय मिळतं? 2π/4. परत 2 1 जा 2 2 जा, इथंपर्यंत आलो. आता पायची व्हॅल्यू काय आहे ती आपल्याला काय करावं लागेल? पुटअप करावं लागेल. मग टी इज इक्वल टू पायची व्हॅल्यू किती? 3.14/2. मला एक गोष्ट सांगा, ह्या ठिकाणी आपण टाइमचं पॅरामीटर बघतोय, त्यामुळं पायचं व्हॅल्यू 3.14 पुटअप करतोय. आपल्याला ते रॅडियनचं डिग्रीमध्ये अँगलचं पॅरामीटर असेल तेव्हा पायची व्हॅल्यू 180 डिग्री असते. तिथलं इथलं मिक्स करू नका. ओके, इथंपर्यंत आलं. आता 3.14 डिवायडेड बाय 2 मला आन्सर किती मिळतात तेवढं सांगा. 1.57. टाईम आहे त्यामुळे सेकंडमध्ये. एवढं संपलं. आता दुसऱ्या वेळेला आपल्याला काय करायला सांगितलं? ॲम्प्लिट्यूड काढायला सांगितलेलं. सिंपल काम आहे. आता वी हॅव, मला व्ही मॅक्सचा फॉर्म्युला सांगा. ए इंटू ओमेगा. मला परत
हे व्ही मॅक्स. आता ह्याच्यामध्ये काय करतो माहिती आहे का, ओमेगाची व्हॅल्यू इथं पुटअप करू मग 2π/t. ह्या टीला इकडे ना व्ही मॅक्सला पलीकडे पाठवा. मग मला आन्सर काय येतं, कॅपिटल T इज इक्वल टू A इंटू 2π/V मॅक्स. परत एकदा एची व्हॅल्यू उलट काय तर झालं वाटतं, आपल्याला तर ए काढायचं ना. आता उद्या सांगा, मी सांगितल्यानंतर ना. ए इज इक्वल टू हे टीला इकडं आणलो, व्ही मॅक्स इंटू टी डिवायडेड बाय 2π. बघा आता व्हॅल्यूज काय काम करू, ह्याच्या सगळ्या व्हॅल्यूज पुटअप करू. व्ही मॅक्सची व्हॅल्यू मला काय दिलेली आहे, 0.08. टाईम पिरियड आपल्याला इथं बघा 1.57 डिवायडेड बाय इथं किती 2π. मला एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचं आहे, त्याचा मला आन्सर द्या. हे 1.57च्या डबल किती येतात, सिंपल. इथंच आहे, दिसायला लागलंय ना तुम्हाला. ते 3.14च्या हाफ जर हे येत असेल तर मग ह्याच्यात डबल 3.14 येते. त्यामुळं हे 1 जा, हे 2 जा. मग मला इथं काय भेटतं, 0.08 डिवायडेड बाय 4. आन्सर किती मिळत आहे, 0.02. एवढं आपल्याला काय भेटलं, ॲम्प्लिट्यूड भेटलं. आता दिलेल्या गोष्टी हे SI युनिटमध्ये आहेत बघा, मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड स्क्वेअर. याचा अर्थ ॲम्प्लिट्यूड पण तुम्हाला कशामध्ये येईल, मीटरमध्ये येईल. हे आपलं प्रॉब्लेम संपलं. हे एकदा बघा आणि लिहून घ्या.